ऊस पिकासाठी पोषकता ठरवणाऱ्या इतर पिकांचा वापर करून ठिबक सिंचनासारखा नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन हमखास घेता येते, असा विश्वास महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी सुरेश कबाडे यांनी व्यक्त केला। लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त ऊस शेती तंत्रज्ञान अभियानांतर्गत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी चेअरमन संजय मंडलिक होते। यावेळी ध्वजारोहण चेअरमन संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले। लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन संजय मंडलिक, सुरेश कबाडे, विश्वास कुराडे व मान्यवरांच्या हस्ते झाले। यावेळी सुरेश कबाडे म्हणाले, माती परीक्षण, पूर्व मशागत, हिरवळीचे पीक, खतांचा वापर, सरीतील अंतर, खताचे डोस, औषध फवारण्या, सूक्ष्म अन्नद्रव्य, बियाणे, खोडकिडीचे नियंत्रण या घटकावर योग्य पद्धतीने लक्ष दिल्यास निश्चित एकरी 100 टन ऊस उत्पादन शक्य आहे। यावेळी संजय मंडलिक म्हणाले, उपलब्ध क्षेत्रातून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। जास्तीत जास्त शेती ठिबक सिंचनाखाली आणली पाहिजे। त्याबरोबरच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे। पुढील हंगामापासून कारखाना ऊस पीक स्पर्धा पूर्ववत सुरू करणार आहे। यावेळी व्हाईस चेअरमन विश्वास कुराडे, संचालक वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, आनंदराव फराकटे, तुकाराम ढोले, NS चौगले, प्रधान भोजे, कृष्णा शिंदे, धनाजी बाचनकर, महेश घाटगे, मंगल तुकान, पुंडलिक पाटील, बाजीराव गोधडे, सेक्रेटरी सुदाम देसाई उपस्थित होते। स्वागत भगवान पाटील यांनी, प्रास्ताविक NS चौगले यांनी, तर पाहुण्यांची ओळख कोजिमाशी संचालक अविनाश चौगले यांनी केली। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।